पुढच्या बातमीकडे वळूयात। पुणे पालिकेच्या निधीच्या वादावर दादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक सुरू आहे। महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश कदम यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे। बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेते निलेश कदम यांची उपस्थिती आहे। निधी वाटपाच्या वादावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी सर्व नगरसेवकांचा निधी महापालिकेला परत करण्याच्या तयारीत आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या या दालनामध्ये ही बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जो निधी वाटपाचा जो मुद्दा आहे त्या संदर्भातच राष्ट्रवादीचे नगरसेवक या ठिकाणी चर्चा करतात। पुढची जी काही दिशा आहे ती आता या ठिकाणी ठरवली जात आहे। ज्या पद्धतीने सुहास टिंगरे, अमोल बालवडकर यांनी हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता। शून्य निधी बजेट हे दिलं गेलं होतं। त्याच मुद्द्यावरती आता आपण पाहू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात। आमदार चेतन तुपे आहेत। काय बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी, ज्या पद्धतीने हा मुद्दा गेल्या 2 दिवसांपासून चर्चेत आलेला आहे, तुमच्या नगरसेवकांनी देखील हा मुद्दा उपस्थित केलाय, काय नेमकं पुढची दिशा असेल? आज आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयामध्ये एकत्रित आलो आहोत। आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं सर्व नगरसेवकांचं काय म्हणणं आहे आणि पुणेकरांचं हित ज्याच्यामध्ये सामावलेलं असेल अशा पद्धतीचे निर्णय पुढच्या काळामध्ये घेण्याच्या संदर्भात आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। शहराचे अध्यक्ष दोन्ही आमचे इथे ठिकाणी आहेत। अनेक माजी महापौर आणि सर्व आमचे नगरसेवक या बैठकीला उपस्थित आहेत। या सर्वांचं मतं ऐकून घेऊन त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांबद्दल या सर्वांच्या चर्चा करून मग आमची पुढची दिशा आम्ही ठरवूया। शहराध्यक्ष सुनील टिंगरे आहेत। नक्कीच योगेश, ही चर्चा जी आहे, ही बैठक जी आहे ती सुरू आहे। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून सातत्याने जाणून घेणार आहोत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।